कला दर्पण न्यूज। हुपरी नगर परिषद बनली आहे अधिकाऱ्यांसाठी कुरण। हुपरी नगरपालिका सध्या अधिकारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी कुरण बनली आहे। कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे सर्वच विभागांमध्ये व कंत्राटी कर्मचारी यांना कुणाचेच पायपोस नसल्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी नगरपालिकेचे अक्षरशः कुरण बनवले आहे। नगरपालिका कार्यालयाप्रमाणे समांतर नियंत्रणच चालवली जात आहे। ऑफिशियल कामांपेक्षा खासगी कामांना प्राधान्य देऊन स्वतःचे अर्थकारण मोठ्या प्रमाणात चालू केले आहे। प्रधानमंत्री आवास योजनेच्या बांधकामामध्ये अनेक त्रुटी असतानाही बांधकाम कम्प्लेक्शन लेटर देऊन स्वतःचे अर्थकारण कंत्राटी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी चालवले आहे। तसेच अनेक घरकुल घरांचे हप्ते पेंडिंग असताना त्याचा पाठपुरावा करून लाभार्थ्याला जे पैसे मिळवून देणे गरजेचे असताना आपण घेतलेली खासगी कामाचा पाठपुरावा प्रामाणिकपणे करून स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी हे कंत्राटी कर्मचारी व अधिकारी अग्रेसर दिसतात। सध्या हुपरी नगर परिषदेचे कामकाज 2 in 1 पद्धतीने चालू असल्यामुळे पगार शासनाचा आणि काम खासगी नगर परिषद कार्यालयांमध्ये समांतर यंत्रणेचे कार्यालयात चालू केली आहे। थोड्या वेळासाठी कार्यालयामध्ये थांबायचं व खासगी कामाच्या साईटवर जायचं, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी कोल्हापूर, हातकणंगले, इचलकरंजी फिरून यायचं, याची नोंद हालचाल रजिस्टरमध्ये केलेली नसते। शासकीय कामासाठी गेलो होतो असा भास निर्माण करायचा, यामुळे हुपरी नगर परिषद सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। नगर परिषदेमधील काही विभाग प्रमुख व मुख्याधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी असाच एक भीम पराक्रम केला आहे। एकाच महिन्यामध्ये पाणी पुरवठा व बांधकाम विभागाच्या विकास कामाच्या निविदा प्रकाशित करण्यात आल्या होत्या। पाणी पुरवठा योजनेच्या टेंडर प्रक्रियेला जिओ टॅगची अट घातली होती व त्याच महिन्यात बांधकाम विभागांमध्ये विकास कामाच्या टेंडर निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या। त्यामध्ये जिओ टॅगची अट रद्द करून मुदत संपलेल्या निविदा प्रक्रियेला मुदतवाढ दिली होती। हे कोणाच्या फायद्यासाठी मुख्य अधिकारी यांनी निर्णय घेतला होता हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे। मुठभर लोकांच्या फायद्यासाठी प्रत्येक टेंडरला वेगवेगळ्या नियम व अटी घालून मुख्याधिकारी व पाटील व देसाई या विभाग प्रमुखांनी स्वतःच्या स्वार्थासाठी मनमानी पद्धतीचा कारभार चालू केला आहे। नगर परिषदेला फायदा व्हायचा असतो तो अधिकाऱ्याला मिळण्यासाठी नियम व अटींचा घाट घातला जातो व एस्टिमेट रेटला टेंडर पास करून घेतले जाते। पुढील भाग 3 मध्ये कंत्राटी कर्मचाऱ्याचा भीम पराक्रम पुढच्या सोमवारी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.